शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटानं 5 टर्मच्या खासदार भावना गवळींचा पत्ता कट केला आणि हेमंत पाटलांच्या पत्नी राजश्री पाटील यांना मैदानात उतरवलंय। तर शिवसेना ठाकरे गटाकडून इथं संजय देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली। शिवसेना विरुद्ध शिवसेना झालेल्या या लढाईत शिवसेना ठाकरे गटानं बाजी मारली आणि संजय देशमुख 94,000 मतांनी विजयी झाले। आता विधानसभा मतदारसंघानुसार जर यांना मिळालेल्या मतांचं विश्लेषण केलं तर आगामी विधानसभा निवडणुकीत इथं महाविकास आघाडीचाच बोलबाला राहण्याची शक्यता आहे। नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहत आहात सत्तावारी। यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या 6 विधानसभा मतदारसंघांपैकी 4 विधानसभा मतदारसंघ हे यवतमाळ जिल्ह्यातले तर 2 विधानसभा मतदारसंघ हे वाशिम जिल्ह्यातले। यातला पहिला म्हणजे कारंजा विधानसभा मतदारसंघाविषयी आपण बोलूया। या विधानसभा मतदारसंघातून लोकसभेला महायुतीच्या उमेदवार राजश्री हेमंत पाटील यांना 73,952 मतं होती, तर महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख यांना 94,914 मतं पडली होती। संजय देशमुख हे कारंजा मतदारसंघातून 20,962 मतांनी पुढे होते। असं बघायला गेलं तर हा मतदारसंघ 2 टर्म पासून भाजपच्या ताब्यात आहे। भाजपचे राजेंद्र पाटणी हे इथं आमदार होते, मात्र फेब्रुवारी महिना त्यांचं दुर्दैवी निधन झालं। आता आगामी विधानसभा निवडणुकीत कारंजा मतदारसंघातून त्यांचा मुलगा ॲडव्होकेट न्यायक पाटणी यांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे। मात्र भाजपमधूनच त्यांच्या विरोधात आणखी एक नाव समोर येत आहे, ते म्हणजे राजू पाटील राजे। हे देखील निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत। त्यांना मतदारसंघात मानणारा मोठा वर्ग देखील आहे, पण लोकसभेला इथून महायुतीच्या उमेदवाराची झालेली पिछेहाट पाहता विधानसभेत देखील हा मतदारसंघ महायुतीसाठी जड जाण्याची शक्यता आहे। यानंतर येतो वाशिम विधानसभा मतदारसंघ। हा मतदारसंघ एससी प्रवर्गासाठी राखीव आहे। गेल्या 3 टर्म पासून भाजपचे लखन मलिक हे इथून आमदार आहेत। एक प्रकारे हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला मानला जातो, मात्र तरी देखील लोकसभेला हा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवाराला आघाडी मिळू शकलेली नाहीये। इथून राजश्री पाटलांना 74,110 मतं होती, तर संजय देशमुख यांना 1,13,849 मतं पडली होती। संजय देशमुख या मतदारसंघातून 39,774 मतांनी आघाडीवर होते। त्यामुळे आमदारकीची हॅट्रिक करणाऱ्या लखन मलिकांसाठी यंदा आमदारकीचा चौकार मारणं सोपं नसणार आहे। शिवाय पक्षातल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून देखील त्यांच्या उमेदवारीला आव्हान केलं जात आहे। त्या दृष्टीने आगामी विधानसभा निवडणुकीत वाशिम मतदारसंघात चर्चेचा विषय असणारे पुढचा मतदारसंघ तो म्हणजे राळेगाव विधानसभा मतदारसंघ। या मतदारसंघात लोकसभेची आकडेवारी पाहिली तर इथून राजश्री पाटील यांना 75,617 मतं होती, तर संजय देशमुखांना 1,02,94 मतं होती। महायुतीच्या राजश्री पाटील या मतदारसंघातून 24,766 मतांनी पिछाडीवर होत्या। पूर्वी हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जायचा, मात्र 2014च्या मोदी लाटेपासून या मतदारसंघात भाजपचे अशोक उके आमदार आहेत। पण लोकसभेची आकडेवारी पाहिली तर हा मतदारसंघ पुन्हा काँग्रेसकडे येण्याची शक्यता वर्तवली जाऊ लागली आहे। चौथा मतदारसंघ येतो तो म्हणजे यवतमाळ विधानसभा मतदारसंघ। हा देखील भाजपच्या ताब्यात असलेला मतदारसंघ आहे। 2014 पासून या मतदारसंघावर भाजपचे मदन येरावार आमदार आहेत। लोकसभेला त्यांच्या मतदारसंघातून महायुतीच्या राजश्री पाटील यांना 97,331 मतं होती, तर महाविकास आघाडीच्या संजय देशमुखांना 99,869 मतं मिळाली होती। आता बघायला गेलं तर या मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मताधिक्य मिळालंय, मात्र ते फक्त 2,500 असल्यामुळे इथल्या विद्यमान आमदारांकडे पुन्हा निवडून येण्याची संधी आहे। आता 5वा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे शिंदे गटाचे मंत्री संजय राठोड यांचा दिग्रस विधानसभा मतदारसंघ। या मतदारसंघात बंजारा समाजाचं मोठं प्राबल्य आहे। गेल्या 3 टर्म पासून संजय राठोड हेच या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आलेले आहेत, मात्र या मतदारसंघातून देखील महाविकास आघाडीच्या संजय देशमुखांनाच लीड आहे। दिग्रस मतदारसंघातून राजश्री पाटील यांना 97,520 मतं पडली होती, तर संजय देशमुखांना 1,06,187 मतं होती। या मतदारसंघातून संजय देशमुख 8,667 मतांनी आघाडीवर होते। आता याची दुसरी बाजू पाहिली तर संजय देशमुख हे स्वतः दिग्रस मतदारसंघातून येतात। त्यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व देखील केलेलं आहे। पण ही बाब देखील खरी आहे की संजय राठोड हे मंत्री असूनही आपल्या उमेदवाराला लीड मिळवून देण्यात अपयशी ठरलेत। तर 6वा आणि शेवटचा मतदारसंघ आहे तो म्हणजे पुसद विधानसभा मतदारसंघ। पुसद हा विधानसभा मतदारसंघ माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईकांचा बालेकिल्ला मानला जातो।
सध्या वसंतराव नाईकांचे नातू इंद्रनील नाईक या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात। राष्ट्रवादीच्या फुटीनंतर ते अजित पवार गटात आहेत। इंद्रनील नाईकांनी आपल्या मतदारसंघातून राजश्री पाटील यांना 3158 मतांचा लीड मिळवून दिलाय, त्यामुळे त्यांची आमदारकी सेफ झोन मध्ये आहे। आणि तसं बघायला गेलं तर हा मतदारसंघ म्हणजे नाईक घराण्याचा अवैध किल्ला आहे। त्यामुळे इंद्रनील नाईक हेच येत्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा आमदार होतील असं मानलं जात आहे। तर हा होता यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातल्या 6 विधानसभा मतदारसंघाचा लोकसभेच्या आकडेवारीनुसारचा आढावा। यातून एक बाब समोर येते, विधानसभेला महाविकास आघाडीचा या 6ही मतदारसंघात वर्चस्व राहू शकतो। तर यावरचं तुमचं मत काय, आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा।